Hello student, first of all welcome to KB Romari Junior College of Arts, Commerce and Science Kopergaon online lecture series. Today we are going to discuss the topic switch case and program on switch case. Okay. Before that, in last lecture, we have learned different basic syntax of JavaScript such as variable declaration, if structure, function, etc. Okay, and you also aware of the operators in JavaScript like arithmetic operator, relational operator, logical operator, increment or decrement operator, etc. Let us learn some extra features. So, the first topic is switch case statement. Now, before that, you are aware of the if statement, okay? Then if else statement. So, what happens when we are using if statement? In if statement, one condition is provided. If this condition is true, then the block of statement will get printed. Yes? And if the statement is false, then the statement value we required to provide for the false statement. Yes, but in if statement, if there is not possible for to print the false statement, then we have one more option of another statement which is called as if else statement. So, in if else statement, if condition is true, the true block statement will get printed, and if it is false, then in else part we are providing the false statement block. Okay. Similarly, if we have the variety of statements, means there are multi statements, okay, then it is not possible to use that statement into if or if else statement. So, the alternative to this is called as switch case statement. Okay. So, see, here we are going to discuss the switch case statement. JavaScript has a built-in multi-way decision statement known as switch statement. Okay. The switch statement tests the value of given expression against a list of case values, and when match is found, a block of statement associated with that case is executed. आता लक्ष द्या, काय म्हटलेलं आहे, जावास्क्रिप्ट हे बिल्ट इन मल्टीवे डिसिजन स्टेटमेंट आहे. सॉरी, जावास्क्रिप्ट मध्ये असलेलं स्विच स्टेटमेंट हे बिल्ट इन मल्टीवे डिसिजन स्टेटमेंट आहे, बरोबर. आणि जेव्हा आपण स्विच स्टेटमेंट हे वापरतो त्यावेळी स्विच स्टेटमेंट सोबत एक टेस्ट व्हॅल्यू दिली जाते ज्याला आपण एक्सप्रेशन म्हणतो, बरोबर. आणि त्या एक्सप्रेशन मध्ये जर मॅच फाउंड झाला किंवा एक्सप्रेशन मध्ये दिलेलं जे काही व्हॅल्यू आहे ती जर केस व्हॅल्यू सोबत मॅच झाली, तर त्या केस व्हॅल्यू मध्ये असलेलं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट प्रिंट केलं जातं. ओके. आणि ते स्टेटमेंट प्रिंट केल्यानंतर परत स्टेटमेंट ब्लॉक जो असेल किंवा जो केस व्हॅल्यू ब्लॉक असेल त्यामध्ये एक ब्रेक स्टेटमेंट दिलं जातं, जे काय करतं की स्टेटमेंट प्रिंट झालं की स्विच केस जे आहे त्या केसमधून बाहेर पडण्यासाठी सांगतं. ओके. आता पुढे बघा, देर शुड नॉट बी अ डुप्लिसिटी बिटवीन द केसेस.
आणि जेव्हा आपण स्विच केस स्टेटमेंट यूज करतो त्यावेळी त्यामध्ये डुप्लिकेशन हे यायला नकोय, बरोबर. द व्हॅल्यू फॉर द केस मस्ट बी सिमिलर डेटा टाइप ॲज द व्हेरिएबल इन स्विच केस अँड द डिफॉल्ट स्टेटमेंट इज नॉट मॅन्डेटरी. आता बघा, सगळ्या समजा तुमच्याकडं एक 5-7 पर्यायापेक्षा जास्त पर्याय आहे, परंतु तुम्ही जे पर्याय दिले त्यामध्ये एक्सप्रेशनमध्ये असलेली एकही व्हॅल्यू जर समजा त्या केससोबत मॅच नाही झाली तर आपल्याला काहीतरी प्रिंट व्हावं, त्यासाठी एक डिफॉल्ट स्टेटमेंट हे लागतं, बरोबर. पण समजा तुम्ही ते डिफॉल्ट स्टेटमेंट नाही दिलं तरी पण चालतं. ओके, मग आता बघा पुढे त्याचा सिंटॅक्स बघूया आपण. द स्विच एक्सप्रेशन, syntax of switch statement is like this: switch expression, then here in this block of statement switch चे जे ब्लॉक आहे त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हे ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आहे आणि हा क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आहे स्विच नंतर, बरोबर. आणि इथे केस व्हॅल्यू 1 त्यासाठी असलेलं स्टेटमेंट ज्याला आपण ब्लॉक 1 म्हणू, बरोबर. देन ब्रेक स्टेटमेंट, सेम वे केस व्हॅल्यू 2 स्टेटमेंट त्याला ब्लॉक 2 म्हणू, ब्रेक स्टेटमेंट. अशा पद्धतीने केस व्हॅल्यू n स्टेटमेंट ब्लॉक n आणि ब्रेक स्टेटमेंट. ओके, देन देर इज ए डिफॉल्ट व्हॅल्यू स्टेटमेंट. ओके, मग आता लक्ष द्या, हे स्विचमध्ये इथे जी एक्सप्रेशन असेल, बरोबर, ह्या एक्सप्रेशन मध्ये काहीतरी व्हेरिएबल असेल जो काय करणार आहे, तुम्ही जो व्हेरिएबल दिलेला आहे त्या व्हेरिएबलशी च्या डेटा टाईपशी मॅच होणार आहे. आता इथे असलेली जर व्हॅल्यू चेक झाली, समजा केस व्हॅल्यू 1 सोबत ती व्हॅल्यू चेक केल्यानंतर मॅच झाली तर हे जे स्टेटमेंट ब्लॉक 1 आहे इथलं स्टेटमेंट हे प्रिंट केलं जाईल. ओके, आणि ब्रेक जे आलेलं आहे यामध्ये हे ब्रेक काय करेल तर व्हॅल्यू ही चेक झाली, प्रिंट झाली, ह्या ब्लॉकमधून बाहेर पडेल, बरोबर. पण समजा फर्स्ट व्हॅल्यू जर मॅच झाली नाही एक्सप्रेशन सोबत तर तो सेकंड व्हॅल्यूकडे येईल, सेकंड केस व्हॅल्यू जी असेल त्यामध्ये येईल. ती जर मॅच झाली तर इथे असलेलं जे स्टेटमेंट असेल ते प्रिंट केलं जाईल आणि ब्रेक स्टेटमेंट नंतर तो कंट्रोल ह्या स्विचमधून बाहेर पडेल. परंतु समजा ही सुद्धा नाही मॅच होत, सेकंड व्हॅल्यू सुद्धा मॅच होत नाहीये एक्सप्रेशन सोबत, तर काय केलं जाईल, थर्ड व्हॅल्यू जी असेल तिथे कंट्रोल येईल, ती मॅच झाली तर ती प्रिंट करेल आणि सेम वे ब्रेक आल्यानंतर जसं कंट्रोल हा एक्झिट होतो त्या पद्धतीने स्विचमधून ते स्टेटमेंट प्रिंट केल्यानंतर कंट्रोल बाहेर पडेल, बरोबर. पण समजा ती पण व्हॅल्यू नाहीये तर असं करत करत शेवटी तो केस व्हॅल्यू n म्हणजे जी शेवटची व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला मॅच करण्यासाठी जाईल. समजा ती मॅच झाली तर त्याचं जे स्टेटमेंट असेल ते प्रिंट केलं जाईल, त्यानंतर स्टेटमेंट बाहेर पडेल आणि ती पण प्रिंट नाही झाली तर शेवटी इथे जे डिफॉल्ट स्टेटमेंट दिलं गेलेलं आहे ते डिफॉल्ट स्टेटमेंट प्रिंट केलं जाईल आणि ते प्रिंट झाल्यानंतर स्विचमधनं कंट्रोल हा बाहेर पडेल. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज स्विच स्टेटमेंट. आता आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण जे एक्सक्लामेटरी साइन डॉक टाइप HTML टाकतो त्याच्यापासून सुरुवात होती, बरोबर. देन HTML टॅग, हेड टॅग, टायटल टॅग, जावास्क्रिप्ट प्रोग्राम, बरोबर. आता जावास्क्रिप्ट प्रोग्राम जो आहे यामध्ये एंड ऑफ टायटल, देन एंड ऑफ हेड and then control comes to the body, means your actual program execution will start from here. Body, h1 tag, use of switch case. आता आपल्याला स्विचचा जो प्रोग्राम आहे तो बघायचा आहे म्हणून त्यामध्ये आलो. देन स्क्रिप्ट टॅग, टाइप इक्वल टू टेक्स्ट स्लॅश जावास्क्रिप्ट. ओके, आता इथे एक लक्षात घ्या, आपण स्विच स्क्रिप्ट टॅग जो आहे त्या स्क्रिप्ट टॅगमध्ये आतापर्यंत
लँग्वेज ॲट्रिब्यूट हे वापरलेलं होतं, बरोबर. आणि लँग्वेज ॲट्रिब्यूट जर आलं तर आपण डायरेक्टली तिथे व्हॅल्यू टाकतो जावास्क्रिप्ट, बरोबर. पण त्याला अल्टरनेटिव्ह किंवा त्याला रिप्लेस केलं जातं टाईप ॲट्रिब्यूटने. आणि टाईप ॲट्रिब्यूट जर असेल तर व्हॅल्यू जी आहे ती असते text/जावास्क्रिप्ट. ओके. देन सी व्हेरिएबल डे इक्वल टू 6. then the control comes to the switch statement. switch day इथे काय दिलेलं आहे, switch day. आता बघा डे हा व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबलचा टाईप काय आहे, व्हेअर डे इक्वल टू 6. व्हॅल्यू दिलेली आहे डे साठी 6. आता 6 म्हटलं म्हणजे आपण 1 2 3 4 जो वीकली डे आहे तो 6 नंबरचा जो डे असेल तो. म्हणून आता स्विच केसमध्ये काय होणार आहे की डे जो असेल तो 6 नंबरशी मॅच करणार आहे, बरोबर. मग आता इथे आपल्याकडे केस 1 आहे, अलर्ट मंडे. पण इथे मॅचिंग होणार आहे का, नाही. का नाही होणार, तर इथे काय दिलेलं आहे, डे इक्वल टू 6. सो दिस इज नॉट मॅच विथ दिस व्हॅल्यू. सो कंट्रोल कम्स टू द नेक्स्ट स्टेटमेंट, केस व्हॅल्यू 2, अलर्ट ट्यूजडे, ब्रेक. हिअर ऑल्सो इट कॅन नॉट मॅचेस टू दिस व्हॅल्यू. याच्यासोबत पण तो मॅच होत नाहीये, म्हणून परत कंट्रोल हा केस व्हॅल्यू 3 कडे जाईल. देन अलर्ट वेनेसडे, बट हिअर ऑल्सो इट विल नॉट मॅच विथ दिस केस व्हॅल्यू 3. देन कंट्रोल कम्स टू द फोर्थ व्हॅल्यू, केस व्हॅल्यू 4, अलर्ट थर्सडे. हिअर ऑल्सो द व्हॅल्यू इज नॉट मॅच विथ दिस केस 4. सो द कंट्रोल कम्स टू द फिफ्थ व्हॅल्यू, अलर्ट फ्रायडे. Here also the control is not matched with the given value. Then it comes to case value 6, and here this will match with the case value 6. So we will get alert Saturday. आणि म्हणून जेव्हा ही व्हॅल्यू मॅच होईल, ह्या केस सोबत आता ती मॅच होतीये, तर आपल्याला जे आउटपुट असणार आहे ते मिळणार आहे, बरोबर. आणि मग तुम्ही आउटपुट मॅच केलं तर तुम्हाला इथे त्याचा आउटपुट दिसेल की बघा हे आउटपुट असेल यूज ऑफ स्विच केस. आणि एंटर केलेला जर असेल 6 म्हणजे तिथे तुम्ही व्हॅल्यू 6 दिली तर तुम्हाला इथे भेटणार आहे सॅटरडे. ओके. ओके. आणि पुन्हा आता जर आपण ते नसेल तर काय होईल, केस व्हॅल्यू 7 मध्ये जाईल, ते प्रिंट केलं जाईल. परंतु ते सुद्धा नाही नसेल तर शेवटी कंट्रोल हा डिफॉल्ट स्टेटमेंटकडे येईल आणि ते स्टेटमेंट प्रिंट केलं जाईल, बरोबर. आणि इथे एंड ऑफ स्क्रिप्ट, एंड ऑफ बॉडी अँड एंड ऑफ HTML. ओके.